आपल्याला मेथीच्या भाजीपासून छान असे खमंग थालीपीठ बनवण्याकरता आपण साहित्य बघून घेऊया। तर साहित्यामध्ये मी इथे अर्धी वाटी हे बघा मेथीची भाजी आहे आणि 1 वाटी गाजर आहे किसलेला। हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप सुद्धा करू शकता, पण हा हेल्दी असतो त्यामुळे मुलं सहसा असं गाजर खात नाही, त्यामुळे मी हा गाजर इथे टाकत आहे। तुम्ही पण सुद्धा टाकून बघा, खूप टेस्टी वाटतो आणि न खाणारे सुद्धा आवडीने खातील। तर इथे मी अर्धा वाटी गव्हाचं पीठ घेत आहे आणि 1 वाटी हे ज्वारी बाजरीचं पीठ आहे आणि अर्धी वाटी कोथिंबीर आहे। तर चला आता आपण व्हिडिओ स्टार्ट करूया आणि बनवूया थालीपीठ। तर हे बघा, आता मी इथे गव्हाचं पीठ घेत आहे अर्धा वाटी आणि 1 वाटी हे ज्वारी बाजरीचं पीठ आहे। बाजरी हिवाळ्यामध्ये खाणं खूप पौष्टिक असतं, त्यामुळे तुम्ही याचा नक्की आहारामध्ये समावेश करा। हे बघा, 1 वाटी किसलेलं गाजर आहे, ही कोथिंबीर आहे अर्धा वाटी आणि आपली अर्धा वाटी मेथीची भाजी आहे आणि आपण यामध्ये अर्धा छोटा चम्मच तीळ टाकूया, अर्धा छोटा चम्मच ओवा, अर्धा छोटा चम्मच जिरे, अर्धा छोटा चम्मच धने पावडर आहे आणि आपण इथे चवीनुसार मीठ ॲड करूया। भाजीमध्ये मीठ आहे ऑलरेडी, त्यामुळे आपण मीठ जास्त टाकणार नाही आहोत। इथे चुटकीभर हळद आणि अर्ध्यापेक्षाही कमी मी मीठ तिखट टाकत आहे आणि तिखटाचा वापर मी अगदी कमी करत आहे, कारण माझ्या मुलांना तिखट आवडत नाही। जर तुम्हाला जास्त झणझणीत थालीपीठ हवं असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्यासुद्धा टाकू शकता। तर चला, सर्व साहित्य आपण इथे टाकलेलं आहे, तर छान असं मिक्स करून घेऊया अगोदर आणि नंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकून छान पीठ भिजवून घेऊया, जसं पोळ्यांकरिता भिजवतो तसं। तुम्ही मेथीचे थालीपीठ तसे करताच, पण मेथीच्या भाजीचे थालीपीठ करून बघा, खूपच टेस्टी वाटतात, कारण ही भाजी ऑलरेडी शिजलेली असते, त्यामुळे खूपच टेस्टी वाटतात। तुम्ही नक्की करून बघा। तर सर्व साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। तर आता इथे मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ भिजवून घेते छान। हे बघा, व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर चला आता आपण पीठ भिजवून घेऊया। तर हे बघा, मी छान असं पीठ भिजवून घेतलेलं आहे। तर चला आता आपण थालीपीठ करूया। तर हे बघा, एक छोटा मी गोळा घेत आहे, हे बघा अशा प्रकारे, आणि मी इथे एक व्हाईट रुमाल घेतलेला आहे। हा रुमाल जो आहे तुम्हाला ओला करून घ्यायचा आहे आणि आता आपण या रुमालवरती छान असे थालीपीठ करूया। हे बघा, थोडं तेल लावायचं आहे आणि अशा प्रकारे रुमालवरती तुम्ही छान असा गोल थालीपीठ अशा प्रकारे रेडी करून घ्या। हे बघा, साईडनी पण छान पातळ करा। हे बघा, आणि तवा मी ऑलरेडी गरम केलेलाच आहे। तर चला आता आपण छान असा आपला थालीपीठ जो आहे भाजून घेऊया। हे बघा, रेडी झालेला आहे। हे बघा, जवळून दाखवते मी तुम्हाला, अशा प्रकारे पातळ करायचं आहे, एकदम जाड नाही करायचं आहे, ज्यामुळे काय होईल की आपला थालीपीठ जो आहे आतून छान शिजणार नाही, त्यामुळे असा पातळच करायचा आहे। तर हे बघा, आपला थापून झालेला आहे थालीपीठ। तर चला आता आपण भाजून घेऊया। तर आपला तवा छान असा गरम झालेला आहे आणि मी यामध्ये तेलसुद्धा लावलेलं आहे छान। तर हे बघा, आता आपण आपला थालीपीठ जो आहे इथे टाकून देऊया। हे बघा, आणि थोडं साईडनी तेल लावून घेऊया। हे बघा, असं रुमालवरती जर तुम्ही थालीपीठ कराल तर अगदी पातळ बनतो, त्यामुळे तुम्ही असे रुमालवरचे थालीपीठ नक्की करून बघा। हे बघा, किती छान पातळ झालेला आहे। हे बघा, दोन्ही साईडनी छान असा खरपूस भाजून घ्या आणि गॅसची फ्लेम जी आहे ना मीडियमच ठेवा, एकदम हाय ठेवाल तर वरून भाजतील थालीपीठ आणि आतून कच्चेच राहणार, त्यामुळे मीडियम फ्लेमवर छान असं हळूहळू तुमचा थालीपीठ जो आहे छान भाजून घ्या। तर हे बघा, आपला खमंग पौष्टिक असा मेथीचा थालीपीठ ऑलमोस्ट रेडी झालेला आहे। हे बघा,
तर हे थालीपीठ खाण्याकरिता तुम्हाला कोणत्याही भाजीची आवश्यकता नाही. दही असली तरी चालेल किंवा दही नसली तरी साध्या लोणच्यासोबतसुद्धा ही थालीपीठ तुम्ही खाऊ शकता. आणि टिफिनकरिता तर अत्यंत छान आहे ते थालीपीठ. कारण बऱ्याचशा मुलांना जी आहे मेथीची भाजी आवडत नाही. माझ्यासुद्धा मुलांना मेथीची भाजी आवडत नाही. तर मी अशा प्रकारचे मेथीची थालीपीठ करून मुलांना देत असते. अत्यंत आवडीने खातात. तर हे बघा आपला थालीपीठ जो आहे रेडी झालेला आहे. हे बघा किती छान सुंदर कलर आलेला आहे. तर अशाच प्रकारे बाकीची थालीपीठसुद्धा तुम्ही तयार करून घ्या. तर हे बघा थालीपीठ रेडी झालेले आहेत. हे बघा किती मस्त झालेले आहेत. दाखवते मी तुम्हाला. तर चला आता आपण याची प्लेटिंग करूया. तर हे बघा आपल्या थालीपीठची आपण प्लेटिंग करूया छानपैकी. हे बघा. तर तुम्हाला ही माझी रुमालावरची थालीपीठची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि आवडल्यास नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि बघत राहा माझा चॅनल मराठी किचन विथ मनीषा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन आणि हेल्दी रेसिपी सोबत. तर हे बघा सोबतच छान चटकदार असं लोणचंसुद्धा आहे. तुम्ही दहीसोबतसुद्धा खाऊ शकता. तर हे बघा आपले मेथीची थालीपीठ रेडी झालेले आहेत. तर बनवून बघा नक्की, तुम्हाला नक्कीच आवडतील. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका हेल्दी आणि टेस्टी आणि तेवढ्या झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तर तेव्हापर्यंत टेक केअर. बाय बाय. हॅव अ नाईस डे.